नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात आलेत, पण नियमांचं उल्लंघन आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नियम पुन्हा एकदा लागू करण्यात आले। पण आता रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स सोबत बैठक घेणार आहेत आणि लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबाबत ही बैठक असणार आहे। या बैठकीत पूर्णपणे अनलॉक करता येईल का याबद्दल देखील चर्चा केली जाणार आहे। मला असं वाटतं की त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, परंतु 2 वॅक्सिन्स घेतलेल्या लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल अशा स्वरूपाचे काही सूचना निश्चित प्रकारे विभागाने सुद्धा केलेल्या आहे, परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री। तर बऱ्याच ठिकाणी दुकानांची वेळ वाढवून द्यावी अशी दुकानदारांची मागणी आहे आणि याबाबत निर्णय होईल असे देखील ते दुकानदार आशावादी आहेत। त्यांच्याशी याबाबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। 1 तारखेपासून राज्यातील निर्बंध शिथिल व्हावेत याकरता आज टास्क फोर्स सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय येणं अपेक्षित आहे। एकूणच राज्यातील रुग्णवाढीचा दर हा कमी झालेला आहे। 2.38 वरनं मृत्यू दर आता 1.24 वर आलेला आहे। याचाच अर्थ की कुठेतरी रुग्णसंख्या ही कमी होत आहे आणि म्हणूनच सध्या आपण जर बघितलं तर आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवरती सदस्यांचा विचार येऊ शकतो। त्यात सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे अनेक दुकानं जी 4 वाजेपर्यंत केवळ खुली करण्याची अनुमती आहे ती दुकानं साधारणपणे 7 वाजेपर्यंत खुली व्हावीत। 2 डोसेस लसीचे ज्यांनी घेतले आहे अशा नागरिकांना लसीकरणानंतर एकूणच प्रवासासाठी लोकल प्रवासासाठी अनुमती द्यावी असा एक विचार समोर येतोय। तुम्हाला काय वाटतं की एकूणच निर्बंध शिथिल होतील का, कशा पद्धतीने येत्या काळात व्हायलाच पाहिजे, शिथिल व्हायलाच पाहिजे, कारण का आम पब्लिक भरपूर प्रॉब्लेम आला। आम पब्लिकला भरपूर प्रॉब्लेम आलेला आहे। गाड्या ट्रेन बंद आहे त्यामुळे ट्रेन चालू झाल्या पाहिजेत, थोडक्यात चालू व्हायलाच पाहिजे। ट्रेन चालू झाले पाहिजे। लॉकडाऊनची स्थिती जी होती त्याच्यामध्ये निर्बंध आता थोडेफार शिथिल होणार आहेत। नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं वाटतं। हो, काळजी, मास्क बांधणे वगैरे हे ते। खरं तर दुकानदारांसाठी सुद्धा हा निर्णय महत्त्वाचा आहे। अनेक दुकानदार असे आहेत की ज्यांची दुकानं केवळ 4 वाजेपर्यंतच खुली असतात। इथे आपण जर बघितलं तर नागरिकांची गर्दी आहे। आपण दुकानदारांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। सध्याची जी कोविडची स्थिती आहे या स्थितीमध्ये 4 वाजेपर्यंत दुकानं खुली आहेत, निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे। 7 वाजेपर्यंत दुकानं खुली झाली तर फायदा होईल का? फायदा तर होणार ना, आमचा धंदा वाढेल, माणसाचा पगार निघेल, माणसं आणखीन माणसं ठेवायला होईल आणि धंदा वाढेल आणि गाडी चालू झाली तर आणखीन फायदा होईल। खरं तर सर्वसामान्य मुंबईकरांची हीच अपेक्षा आहे की एकूणच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या जी आहे ती कमी आहे, ऑक्सिजन बेड आणि एकूणच रुग्णवाढीचा दर या 2 निकषांवरती निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात येते। आणि आज नेमका या बैठकीमध्ये कशा पद्धतीने विचार केला जातोय, काय निर्णय घेतला जातोय हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करताना नागरिकांनी काळजी घेणं आणि ज्या अर्थी निर्बंध शिथिल होतात त्या अर्थी प्रशासनावरती सुद्धा नियमांची अंमलबजावणी करताना नागरिकांशी ज्या सक्तीनं वागावं लागतं या सगळ्याच गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज या बैठकीतनं कशा पद्धतीने निर्बंध शिथिल होण्याबाबतचे सूचना जाहीर केल्या जातात, स्पष्ट केल्या जातात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।